देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला. महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन. ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते. वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड. आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले. त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया. महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक. 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती. 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला. 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही. मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांचे सीडीआर तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी सीडीआर काढा सर्व पोलिसांचा. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय. मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप. सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT कडे वर्ग केलंय. तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.